जय श्री सर्वज्ञ सर्वांना। या ठिकाणी आपण 30 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज बघत आहोत। कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही मी दाखवणार आहे। हा मेन फॅब्रिक आहे, आपण साइडला ठेवून घेऊया। आणि मी कैची, टेप आणि स्केल घेतलेली आहे। आपल्याला हे सगळं कटिंग साठी जरूरी आहे आणि स्केल पण मी थोडीशी साइडला ठेवून देते। आणि बघा आपण मेजरमेंट टाकून घेऊया। आता मला हाईट 13.5 रेडी पाहिजे। 1 इंच घेऊन मी 14.5 घेते आणि शोल्डर आपल्याला लहान माप असल्यामुळे 5.25चा घ्यायचा आहे, 5.2चा। इथे पण 5.2 वर एक रेषा आखून घेऊ आणि आपण वरची लाईन ड्रॉ करून घेऊ शोल्डरची। आता बघा शोल्डर मी या ठिकाणी 5.5 इंचाचा म्हणजे आर्म होल घेते आणि रेषा एक आखून घेऊया। 30 साइजचा जो माप असतो एकदम छोटा माप असतो आणि त्यासाठी आपल्याला 5.5चा आर्म होल बस होतो। छातीचा चौथा भाग 7.5 घेतलेला आहे आणि 2 इंच माया घेतलेली आहे। आता 24 कंबर आहे आणि 3 इंच एक्स्ट्रा टाकून खाली कमरेचा माप पण टाकून घेतलेला आहे। आणि आर्म होलचा शेप फक्त 1 इंचावर मी देत आहे। या ठिकाणी लहान माप आहे त्यामुळे आर्म होलचा शेप आपण कमी द्यायचा। आणि हा बॅक पार्ट आपण गळा न आखता मी या ठिकाणी जशास तसा कट करून घेत आहे। बंद भाग कधीही आपल्या साइडला ठेवायचा ज्यावेळेस आपण पाठीमागचा भाग कट करतो त्यावेळेस। व्हिडिओमध्ये खूप सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स मिळणार आहेत तुम्हाला शिलाईच्या रिलेटेड, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग सगळं कळून जाणार आहे। नवीन जरी असाल तरी पण तुम्ही व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवू शकता। आय होप तुम्हाला माझी भाषा स्पष्ट कळत असेल, म्हणजे काही कन्फ्युजन होणार नाही। मी एकदम सरळ आणि सोप्या भाषेत बोलत आहे। आणि जर तुम्हाला काही कळालं नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की काही विचारा, तुमचे काही प्रश्न असतील तर मी प्रयत्न करेल रिप्लाय देण्याचा। आता जी पण आपली स्लीव्ज असेल त्यात 1 इंच टाकून आपल्याला टाकून घ्यायची आहे बाहीची उंची। 4ची असेल तर 5ची घ्यायची, 5ची असेल तर 6ची। अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे 1 इंच आपण वाढवून घेतो आणि 2.5 इंचावरती आपल्याला इथे एक रेषा आखून घ्यायची आहे। छोटी बाही आहे त्यामुळे आपण 2.5 इंचावरती तिला आकार देत असतो। आता बघा शोल्डर आपण ज्यावेळेस दाबू वरच्या साईडला तर अर्धा इंच आपलं दबल्यामध्ये जाईल आणि असं मोजत टेप असा सर्क्युलर करत बघा 6.5 ते 6.25 इंचापर्यंत आपल्याला आर्म होलचा शेप जो आहे तो आलेला आहे तो परफेक्ट मोजून घ्यायचा। तुमचा जर कमी जास्त असेल त्या पद्धतीने मी जसा टेप ठेवलेला आहे तसा तुम्ही मोजून घ्यायचा। आणि जिथे आपला शेप आलेला आहे त्यावरून जिथपर्यंत बाही आहे तिथे अशी एक क्रॉस रेषा ओढून घ्यायची आणि वरती पण असा एक चौकोन करून घ्यायचा, कारण की हा चौकोन जो असतो तो आपल्याला असा शेप द्यायला मदत होते। आणि जी आपली फिटिंगचा जो भाग आलेला आहे 6.5 पर्यंत त्याला आपण हा लावून घेतलेला आहे। 5ची फिटिंग आहे आपल्याला राऊंडची स्लीवच्या। 2 इंच माया खालच्या साईडची घेतलेली आहे आपण। आता बरोबर बाहीची कटिंग करून घेऊया। खालच्या साईडला माझे बाहीची कटिंग 5च आहे त्यामुळे 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे। तुमची जी पण मेजरमेंट असतील त्यामध्ये 2 इंच मार्जिन ठेवून किंवा 1.5 इंच ठेवू शकता। आता जो उरलेला कपडा आहे तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि हा जो मागचा भाग आहे तो जशास तसा आखून घ्यायचा आहे। आणि त्याच्या अगोदर कपड्याचा जो साईडचा भाग आहे त्याला आपल्याला थोडीशी मार्जिन सोडायची आहे, जेणेकरून टक्सचा भाग आपल्याला वाढवून घेता येईल। आणि सगळ्या साईडने हा पार्ट आपल्याला जशास तसा आखून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवतीये त्याप्रमाणेच तुम्ही पण सेम आखून घ्यायचा आहे। ब्लाऊज कोणत्याही मापाचा असेल तर परफेक्ट मापे घेऊन आपण सेम असं आखून घ्यायचं आहे। बघा स्केलच्या मदतीने मी आखून घेते जेणेकरून मागे पुढे होणार नाही। आणि जो आर्म होलचा शेप आहे तर तो आपला उमटून जातो वरच्या अस्तरचा खालच्या अस्तरवर। असं थोडंसं टॅप टॅप करायचं म्हणजे आर्म होलचा शेप आपल्याला लगेच कळतो आणि त्याच्या आतून अर्ध्या इंचावरती आपल्याला शेप द्यायचा आहे आर्म होलचा। बघा या पद्धतीने। आता 1 इंचावरती टक्ससाठी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला पण आपण 2 इंचावरती टक्ससाठी मार्जिन वाढवणार आहोत। आता ही रेषा सरळ ह्याला जोडून घ्यायची हाईटला आणि ही साईडला मार्जिन पण जोडून घ्यायचा।
शोल्डर कमी घेतलेला आहे म्हणून मी 2 इंचावरती गळा टाकलेला आहे आणि 5.5 इंच घेतलेला आहे मी. खालच्या साईडला मी 2.5 इंचाची म्हणजे रुंदी घेतलेली आहे गळ्याची आणि वरच्या साईडला 2च इंच आहे, ज्यामुळे आपला शोल्डर उतरणार नाही आणि 5.5 इंचाचा गळा आखून घेतलेला आहे. आता बघा इकडच्या साईडला आपण अर्धा इंचावरती अशी गळ्यापासून खाली रेषा ओढून घेतो. का बरं की ज्यावेळेस आपण हुक पट्टी बटन पट्टी अटॅच करतो त्यावेळेस आपला एवढा कपडा दबला जातो, त्याच्यामुळे आपला मार्जिन कमी पडू नये म्हणून इकडे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि 3 इंचावरती टक्स घेऊन वरच्या साईडला 4 इंच आपण माप घेतलेला आहे. काच बटन पट्टीपासून 3 इंच घेतलं आणि तिथून वरच्या साईडला 4 इंच आणि 2 इंच टक्स साठी साईडला पण घेतलेला आहे. आता बघा या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता जे 2 इंच आपण मार्जिन घेतलेला आहे तिथे आपल्याला हा टक्स असा व्यवस्थित शेप देऊन आखून घ्यायचा आहे आणि टक्सच्या खाली पण आपण अर्धा इंच घेणार आहोत. याला आपण थोडंसं डार्क करून घेऊया. मी कंपल्सरी आपली हाईट कितीही असेल ब्लाऊजची तरी पण मी अर्धा इंच थोडंसं खाली घेते, कारण की मी भरपूर व्हिडिओमध्ये पण याचं रिझन सांगितलेलं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज वरच्या साईडला उचलला जाऊ नये. बऱ्याच लेडीजचा प्रॉब्लेम असतो की ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज समोरच्या साईडला उचलला जातो, त्याच्यामुळे असं थोडंसं खाली घ्यायचं आणि फ्रंट भागाची आपण आता कटिंग करून घेऊया व्यवस्थित. जर काही कळत नसेल तर मला नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये. परफेक्ट कटिंग करून घ्यायची आहे. जर परफेक्ट कटिंग असेल तर ब्लाऊज अजिबात चुकणार नाही, बिघडणार नाही, कुठेही कमी जास्त होणार नाही. सेम या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायची. 32 साईजचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तुम्ही कोणत्याही साईजची सेम या पद्धतीने कटिंग करू शकता. टक्सचा भाग पण आपण कटिंग करून घेऊया. ही एकदम परफेक्ट पद्धत आहे प्रिन्सेस कटची. बघा किती छान शेप आलेला आहे आपल्या प्रिन्सेस कटला. बॅक पार्टला आपण आता गळा आखून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला जेवढी पण गळ्याची पट्टी आहे त्याच्यापेक्षा 1 इंच घ्यायचं. 4.5ची पट्टी आहे तर मी 5.5ची घेते. या ठिकाणी गळ्याची रुंदी 2.5 इंचावरती घ्यायची आहे आणि वरच्या साईडला 2 इंचावरती. आता याला एक चौकोन आपण आखून घेऊ आणि तुम्हाला पाहिजे तो शेप देऊ शकता. मी या ठिकाणी राऊंड शेप देत आहे, गोलच गळा घेतेय. याला पण आपण कट करून घेऊया. तुम्ही नवीनही असाल तर प्रिन्सेस कट ब्लाऊज या पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने कटिंग पण करू शकता, स्टिचिंग पण करू शकता आणि मेन म्हणजे तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही, एकदम परफेक्ट बसेल, फिटिंग पण एकदम परफेक्ट बसेल. तर आता हा मेन फॅब्रिक मी कट करून ठेवते अस्तर ह्याच्यावर ठेवून. तर बघा मी जे ब्लाऊजचे सगळे पार्ट आहे ते या ठिकाणी फक्त सरळ सरळ ह्याला मी काय म्हणता स्टिचिंग म्हणजे जोडून घेतलेला आहे आणि मागच्या भागाला आपण एक पट्टी करून. बघा व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्याच्यामुळं मी बॅक पार्टला असं जोडून घेतलेलं आहे आणि जे प्रिन्सेस कटचे जे दोन्ही साईडचे भाग आहेत त्यांना पण असं व्यवस्थित फक्त मी जोडून घेतलेलं आहे, दुसरं काहीही केलेलं नाही. ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टला मी सरळ सरळ ठेवून जोडून घेतलेलं आहे. हे बघा, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि ह्या स्लीव्ज आहेत या फक्त सगळं मी जोडून घेतलेलं आहे, बाकी स्टिचिंग ब्लाऊजची बाकी आहे. तर आता जो आपला पाठीमागचा भाग आहे तर त्याला खालच्या साईडला जी पट्टी देतो आपण, तर त्यासाठी ह्या कपड्याला बघा 2 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला आपण अशी छोटी एक शिलाई टाकून घेणार आहोत आणि या साईडला आपण व्यवस्थित जॉईन करून घेऊया. बरोबर 1/2 इंचावरती शिलाई द्यायची आहे आपल्याला. तुम्ही पण याच पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवायला वेळ खूप कमी लागेल. ब्लाऊजचा जो पार्ट हातात आला तो जोडून घ्यायचा. हे बघा, आणि याला आपल्याला अशी छान व्यवस्थित फिनिशिंग मध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा
याला तुम्ही पाहिजे तर तुरपाई पण करू शकता। व्यवस्थित हात ठेवत ठेवत आपल्याला त्याच्यावर शिलाया बॅक पार्ट आपला रेडी आहे। आता आपण पुढच्या भागाला पण जोडून घेऊया। बघा, ह्याच्यावर मी सरळ सरळ फक्त जोडून घेतलेला आहे। तर आता याला आपल्याला असं ठेवू सरळ सरळ आणि याला जोडून घेऊ। हे बघा, आता दुसरा पण भाग आपण याच पद्धतीने जोडून घेऊया। हे बघा, असं समोरासमोर ठेवायचं आहे। इथे आपण टक्सचा भाग कट केलेला आहे आणि हे अशी होती आपली फ्रंट साइडची कटिंग। तर हा याच्यावर असाच ठेवायचा आणि याला आपण शिलाई टाकून घेऊया। कोणताही भाग खेचायचा नाहीये। जर तुमची कटिंग परफेक्ट असेल तर भाग एकदम दोन्ही पण सेम होतात, कोणताही भाग मागे पुढे होत नाही। हे बघा, दोन्ही भाग शिवून झालेले आहेत। आता आपण याला ज्या आपल्या बटन पट्ट्या असतात त्या देऊन घेऊया। या साईडला आय पट्टी असते आणि एका साईडला हुक पट्टी असते। तर हा अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि याच्यावर आपण जो मेन फॅब्रिक आहे तो जॉईन करून घेऊ। माझी जी आय बटन पट्टी असते ती लावायची पद्धत थोडीशी वेगळी आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण लावू शकता। ही जी पद्धत आहे लावायची, हिच्याने काय होतं की ज्यावेळेस आपण हुक लावतो त्यावेळेस कपडा खराब नाही होत। म्हणजे मी त्यासाठी अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही पण एकत्र जॉईन करून घेते, दोन्हीची एक पट्टी तयार करते आणि त्याच्यानंतर लावते। तर बघा, तुम्ही सरळ अस्तरची पण लावू शकता किंवा जो मेन फॅब्रिक असतो आपला त्याची पण लावू शकता, पण मी दोन्हीची पट्टी तयार करून घेते आणि मग लावते। थोडासा वेळ लागतो याने, पण ब्लाउजला फिनिशिंग खूप छान येते। हे बघा, हा अस्तर आहे आणि हा आपला मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर वरून विदाऊट पण दिसत नाही पट्टी लावल्याच्या नंतर। हे बघा, आणि याला असं पलटी करून घेऊया आपण। जो शिल्लकचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही पण साईडचा। आता जी हुकची बटन पट्टी आहे ती पण आपण लगेच जॉईन करून घेऊ। बघा, मी हुकची पट्टी आहे आणि तिला थोडंसं फोल्ड करून घेते। ज्यावेळेस आपण ब्लाउजची कटिंग करतो आणि त्याच्यानंतर जो अस्तर आपला एक्स्ट्रा राहतो त्याच्यामधून या चारही पट्ट्यांच्या कटिंग करून घ्यायच्या आणि एक पाचवी जी असते पाठीमागच्या भागाची 5 पट्ट्या व्यवस्थित मेजरमेंटने कट करून घ्यायच्या, म्हणजे आपल्या वेळेवर आपल्याला अस्तर वगैरे शोधावा लागत नाही पट्ट्या लावायला। बघा, आता याचा पण आपण शिल्लकचा कपडा कट करून घेऊ। आता याला आपल्याला दोन्ही पण साईडला खालच्या साईडला पट्ट्या लावायच्या आहेत। इथे आपण टक्सवर छोटीशी चून देणार आहोत। नाहीये ताई, नाहीये छोट्या मुलींची। आता बघा, इथे आपण छोटीशी चून देऊन घेऊ आणि याला आपल्याला वरून दाबटीप टाकायचे आहे। बघा, आता याला आपण व्यवस्थित वरून टीप टाकून घेऊ आणि हे मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे असा, आणि याच्या
त्याच्यावर व्यवस्थित शिलाई टाकून घेऊया। बघा किती छान फिनिशिंग मध्ये आपल्या पट्ट्या जोडून तयार आहे। या पण साईडची आपण बघून घेऊ पट्टी। ह्याला पण दाबटीप टाकून घेऊया आणि हे असं फोल्ड करून आपल्या साईडला दुमडून घेऊ। आता दोन्ही पण पट्ट्या समोर ठेवून बघूया आपण। बघा आता दोन्ही पण पट्ट्या रेडी आहेत। आता ह्या जशाच तशा मागच्या भागावर आपण जोडून घेऊया। आणि कधी पण पट्ट्या जोडताना जो आर्म होलचा भाग असतो त्या भागाने आपल्याला सुरुवात करायची आहे, कारण की गळा आपला कटिंग मध्ये लहान मोठा होतो त्याच्यामुळे। हे बघा इकडून मी व्यवस्थित ठेवते आणि इथे सरळ शिलाई टाकून घेत आहे। आता हे जे माझं कस्टमर आहे त्यांचे शोल्डर उतरतात, त्याच्यामुळे मी इथे थोडस हे बघा पाव इंच एक्स्ट्रा दाबलेला आहे। आणि बघा एकदम गोल शेप मध्ये गळा आपला रेडी आहे। आता बघा एकदम छोटा गळा आहे कस्टमरचा आणि गळा रेडी आहे। तर या साईडनी थोडासा मध्ये दिसतो आहे, तर आपण याला व्यवस्थित कटिंग करून घेऊ। तिकडे बाहेर हे बघा याला आपण याला बघा हिंदीमध्ये आपण म्हणतो असं की इसको हम छाट लेंगे। तर बघा किती छान दोन्ही पण साईडला एकदम गोल शेप आहे गळ्याचा। तर चला आता याला आपण व्यवस्थित गोट देऊया। तर गोट साठी आपण कपडा काढून घेऊ। सगळ्यात पहिले हा कपडा आहे। आता गोट साठी आपल्याला क्रॉस कपडा काढायचा आहे। इथे मी एक ते 1.25 इंचाच्या 2 पट्ट्या काढून घेते। हे बघा आता ह्या पट्ट्या कशा जॉईन करायच्या ते बघा। आणि याला असं ठेवायचं आणि ती शिलाई टाकून घ्यायची मध्ये। हे बघा आपली गोट पट्टी किती छान फिनिशिंग मध्ये रेडी आहे। आता ह्याला आपण अशी पूर्ण याला टीप टाकून घेऊया। पूर्ण पट्टी रेडी आहे। इथे थोडासा क्रॉस आहे तर मी सरळ करून घेते आणि ब्लाऊजला आपण लगेच गोट देऊया। तर बघा हा गोट असा ठेवायची आहे पट्टी आणि पूर्ण ब्लाऊजला आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे। आता ह्यांचे शोल्डर उतरतात म्हणून मी ही जी शिलाई आहे शोल्डरची ही थोडीशी मागे घेते। इथे आपल्याला शोल्डर थोडंसं खेचून धरायचं आहे आणि बाकी सगळीकडे एकदम नॉर्मल म्हणजे असं पकडत शिलाई टाकून घ्यायची आहे।
ही पण आपण मागच्या साईडला टाकून घेऊ शोल्डरच्या जॉईंट. आणि इथे आपल्याला थोडंसं खेचायचं आहे जेणेकरून शोल्डर उतरणार नाही. जी आतल्या साईडचा हा भाग आहे याला आपण छोटे छोटे कट लावून घेऊ. हे बघा पूर्ण ब्लाउजला कट लावून घेतलेले आहेत. आणि हा जो बोट आहे याला आपल्याला मध्ये फोल्ड करून ही जी घाण आहे ही मध्ये अशी सरकवायची. आणि याला हा कपडा आहे हा याच्यावरून घ्यायचा या पद्धतीने. हे बघा असं हा जो कपडा आहे हा असा घ्यायचा आणि बरोबर बोट आणि कपड्याच्या मधोमध शिलाई टाकून घ्यायची आहे. गणपतीचा पिरियड आहे त्याच्यामुळे थोडासा ढोल ताशांचा आवाज येत आहे. तर बघा तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पूर्ण साईजच्या ब्लाऊजचे मी व्हिडिओ टाकणार आहे. जे कोणी नवीन पण शिकत असतील त्यांना पण खूप फायदा होईल. आता बघा ब्लाऊज स्टिचिंग सोबत बोट कसा लावायचा हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये कळून गेलं असेल. माझा तर नेहमी प्रयत्न असतो की माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला काही ना काही नॉलेज मिळायला पाहिजे नक्कीच. आणि तुम्हाला अजून कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असतील तर ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि जर नवीन असाल कोणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या. म्हणजे याच्यानंतरचे जे पण व्हिडिओ बनवेल मी अपलोड करेल तर सगळ्यात पहिले ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता हे लास्ट याला पण असंच फोल्ड करून आपल्याला आतल्या साईडला पलटी करून द्यायचं आहे. बघा आता बघा आपला बोट किती छान आलेला आहे. हे बघा किती सुंदर गोट आलेला आहे. आणि आतल्या साईडला जर बघाल तर हे बघा उलटायचा वगैरे अजिबात म्हणजे प्रश्नच नाहीये. तर बघा किती छान गोल गळ्याला पायपिंग आलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान गळ्याची पायपिंग आपली रेडी आहे. बघा तर आता याला ह्या साईडला आहे तर आपण याला हुकच्या ज्या हे असतात खाचा ते करून घेऊया. आय करून घेऊया आपण. तर मी या ठिकाणी अंतर घेत आहे आणि मी याला 6 हुक लावणार आहे. तुम्ही 5 हुक पाहिजे तर 5 पण लावू शकता. तर मी याला हे बघा 1 2 3 4 5 6 पूर्ण ह्याला मी 6 हुक लावणार आहे. पूर्ण ब्लाउजला आपण सेम याच पद्धतीने आय करून घेऊया. फक्त आयचं जे कॉर्नर असतं समोरचं त्याला हे बघा हे तर ह्याला आणि ह्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. हे बघा असं सरळ टिप करून परत पाठीमागे घ्यायची मशीन आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. म्हणजे आपण त्या ज्यावेळेस हुक लावतो ब्लाउजला तर तो कपडा ताणला जात नाही आणि कपडा आपला डॅमेज होत नाही. हुक निघून पण जात नाही. एकदम छान बसतात हुक.
बघा, याला आपण स्लीव जॉईन करण्या अगोदर जो पार्ट असतो आपला आर्म होलचा तो आपल्याला परफेक्ट मोजून घ्यायचा आहे. तर आता बघा, खालची पण साईड आपण मोजून घेऊ. तर ब्लाऊजचा हा आपला मध्य आहे, तर हा हुकचा भाग आहे, याच्यावर आपल्याला बरोबर असा मध्य ठेवून मोजून घ्यायचा आहे. तर हे बघा, ऍक्युरेट बरोबर आहे आणि हा पण भाग बरोबर आहे आपला. थोडासा हा वरती आलेला आहे, तर याला आपण इथे थोडासा कट करून घेऊया. हे बघा, एवढंच छोटासा भाग आहे, तो पण अस्तर नाहीये. तर जो मेन कपडा आहे तो आपला कट करण्यामध्ये थोडासा मागे पुढे झाला होता. आता या पण साईडचा आपण व्यवस्थित असं मोजून घेऊया. बघा, हा पण साईड बरोबर आहे. आता लगेच याला आपण स्लीव जॉईन करून घेऊ. तर बघा, स्लीव्ज रेडी आहेत. हा फ्रंट पार्ट आहे स्लीवचा. आकार कसा द्यायचा, स्लीवची कटिंग स्टिचिंग कशी करायची, मी पूर्ण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आता इथे ज्या ठिकाणी आपण कट दिलेला आहे स्लीव्जला, तर ती बरोबर शोल्डरवर ठेवून आपण स्लीव्ज जॉईन करून घेऊया. ते पण अर्ध्या इंचाच्या अंतरावर शिलाई देत देत आपण याला कम्प्लीट करून घेऊ. बघा, ब्लाऊजला फिटिंग कशी करायची तो व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे, एका लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. आता बघा, स्लीव्ज आपण जॉईन करून घेतलेली आहे, तर त्याला आपण अजून एक शिलाई टाकून घेऊया. पहिल्या शिलाईवर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आता या बाजूची पण स्लीव्ज आपण जोडून घेऊया. बघा, या साईडची पण स्लीव्ज आपली जोडून झालेली आहे. याच्यावर परत एक शिलाई टाकून घेऊ. बघा, आणि ज्यावेळेस आपण स्लीव जॉईन करतो तर आपण व्यवस्थित कटिंग करून स्लीव जॉईन केलेले असतात, तरी पण एकदा चेक करून बघायचं. हे बघा, या पद्धतीने. तर हे बघा, स्लीव्ज एकदम ऍक्युरेट आलेले आहेत. तर चला आता ब्लाऊजला फिटिंग करून घेऊया. हे बघा, तर आता दुसऱ्या पण साईडला आपण सेम याच पद्धतीने फिटिंग करून घेऊ. ब्लाऊज फिटिंग कशी करायची व्हिडिओ अपलोड केलेला आहे. दोरी कशी बनवायची, लटकन कसे बनवायचे, तर बघून घ्या तुम्ही व्हिडिओ. आता ब्लाऊज आपला सरळ करून घेऊ आणि ह्याची व्यवस्थित फिटिंग करून घेऊ. आता कंबर आपली 25 इंच आहे जवळपास, तर आपण या ठिकाणी 6.25 इंचापर्यंत घेऊ आणि चेस्ट आपली 30 इंच आहे, तर 7.5 इंचाची घ्यायची आहे. इथे आपल्याला 5 इंचावरती फिटिंग घ्यायची आहे. मी अंगावरून मापे घेतलेली आहे, तर तुमच्या ब्लाऊजला तुम्ही जोडून बघू शकता. तुमची फिटिंग ब्लाऊजला जोडून करून घ्यायची किंवा टेपवरती अगोदर ब्लाऊजचे माप घ्यायचे आणि मग फिटिंग करून घ्यायची. बघा, अशा बरोबर अर्धा इंचाच्या अंतरावर आपल्याला 3 फिटिंगच्या शिलाया द्यायच्या आहेत, जास्त पण नाही द्यायच्या. बघा, या पद्धतीने. आणि जे धागे दोरे आहेत ब्लाऊज द्यायच्या अगोदर ते नेहमी कट करून घ्यायचे. हे बघा,
तीन शिलाया दिलेल्या आहेत मी टिपच्या. आणि जे धागे गुंतलेले वगैरे असतात ते आपल्याला तेव्हाच्या तेव्हा कट करून घ्यायचे. हे बघा. आता दुसऱ्या पण साईडचे आपण फिटिंग करून घेऊया. साडेसात इंच आपल्याला चेस्टची फिटिंग घ्यायची आहे. फिटिंगच्या बरोबर 3 लाईन घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजे 3 शिलाया घ्यायच्या आहेत फिटिंगच्या या पद्धतीने. आणि दोरे धागे सगळे जेव्हाचे तेव्हा कट करून घ्यायचे, नंतर लक्ष राहत नाही. तर बघा एकदम परफेक्ट आपला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग. हे बघा आर्म होलचे जे कॉर्नर आहेत ते पण किती छान आलेले आहेत, दोन्ही पण व्यवस्थित आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा जो जॉईन होता तो पण मध्ये दबला गेलेला आहे. आणि खूप लहान मापाचा ब्लाऊज आहे हा. याला आपण आता व्यवस्थित करून घेऊया. तर बघा किती फिनिशिंग मध्ये आपला ब्लाऊज रेडी आहे. कटिंग स्टिचिंग सगळं मी तुमच्या समोर केलेलं आहे सगळं. आता कप पण बघा ब्लाऊजला किती छान कप आलेले आहेत. आणि साईज कमी असल्यामुळे ब्लाऊजची मी जास्त डीप कप घेतलेले नाहीये. तर बघा मी तुम्हाला कप पण टाकून दाखवते. आपण जसे रेडीमेड कप टाकतो ना तसे कप ह्या ब्लाऊजला आलेले आहेत बघा. हे बघा दोन्ही पण साईडला मी तुम्हाला कप टाकून दाखवते. बघा किती छान ब्लाऊजची आपल्याला रेडी आहे. बॅक पार्ट पण फ्रंट पार्ट पण मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग करून दाखवलेला आहे ब्लाऊज. तर बघा ब्लाऊज आपला या ठिकाणी छान रेडी आहे.